नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता. महापालिका निवडणुकांचा निकाल हाती आलेला आहे. तर निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. भाजपची ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळते. सर्वात जास्त 88 जागा भाजपच्या पारड्यात पडलेल्या आहे. मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा 28 जागांवरती विजय झाला असल्याचं पाहायला मिळतंय. तर 25 जागांवरती ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका निसटलेली आहे. तर मुंबईमध्ये 227 पैकी एका जागेचा निकाल हा अद्यापही येणं बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा नागपूरकर जनतेने या ठिकाणी मोहर उमटवली आहे आणि एक प्रचंड मोठा विजय आपल्याला दिलेला आहे. महाराष्ट्रात एकूणच भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठा रेकॉर्ड केलेला आहे आणि 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि सोबत आपल्या मित्रांना देखील यश मिळालेलं आहे. तर मुंबईमध्ये 227 पैकी एका जागेचा निकाल येणं मात्र अद्यापही बाकी असल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळतंय. भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा 28 जागांवरती विजय झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये 227 पैकी एका जागेचा निकाल मात्र अद्यापही हाती येणं बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एका जागेचा निकाल हा अद्यापही आलेला नाही. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार भाजपची ऐतिहासिक कामगिरी म्हणावी लागणार आहे. सर्वात जास्त जागा भाजपच्या पारड्यात पडला आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष मुंबईमध्ये आता ठरलेला आहे. 116 जागा भाजप आणि शिंदेच्या युतीनं या ठिकाणी मिळवलेल्या आहे. मात्र काटेकी टक्कर म्हणावी लागणार आहे, कारण ठाकरेंच्या शिवसेनेलाही 67 जागा आणि मनसेला 6, अर्थातच ठाकरे बंधूंना 73 जागांचं यश मिळालं. तर राज्यातल्या महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचंच वर्चस्व दिसलेलं आहे. काँग्रेस आणि एमआयएमनं देखील अनेक ठिकाणचा विजय हा खेचून आणलेला आहे. चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का बसला तर काँग्रेसकडे पालिकेची सत्ता गेली. विलासरावांच्या आठवणी पुसू हे रवींद्र चव्हाण यांनी प्रचारादरम्यान जे विधान केलेलं होतं ते विधान या ठिकाणी भाजपला भोवलं. बघा, लातूरमध्ये काँग्रेस वंचित आघाडीची निर्विवाद सत्ता आली असल्याचं पाहायला मिळालं. मात्र अमरावती महापालिकेमध्ये बहुमताचा पेच आहे. भाजप मोठा पक्ष पण राणा किंग मेकर ठरलेला आहे. भाजपला 25 जागा, रवी राणा यांच्या स्वाभिमान पक्षाला 16 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहे. नवनीत राणा यांनी स्वतः देखील भाजपच्या त्या या ठिकाणी कार्यकर्ता असून सुद्धा, पदाधिकारी असून सुद्धा नवनीत राणा यांनी रवी राणा यांच्या पक्षाचा प्रचार केलेला होता आणि या ठिकाणी रवी राणा यांचा पक्ष किंगमेकर ठरला.